हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लुक लवर सुदेश. यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपला लॉग आहे दहीहंडी आणि छिंद्रण गावातील सर्वात मोठी दहीहंडी ही आपली आहे. आणि ती दहीहंडी आपली दोरावरची नसते, तर आपली सावरीची असते. आणि सावर आपल्याला पक्की मोठी भेटली होती आणि तीच सर्वात छिंद्रण गावातली सर्वात मोठी दहीहंडी आपलीच आहे. आणि मेन आयोजक त्याची जिवलग गॅरी आहे. जिवलग गॅरी प्रत्येक सण साजरा करतो. प्रत्येक सण अशा पद्धतीत साजरा करतो का टॉप लेवलमध्ये साजरा करतो. तुम्ही कुठलाही आता तुम्हाला नेक्स्ट टाइम पण जो सण येईल त्याचा मी व्लॉग नक्कीच बनवणार जिवलग गॅरीबद्दल आणि दाखवणार तुम्हाला. सर्वात बेस्ट दहीहंडी होती छिंद्रण. ट्रॅक्टर फसलेला आहे. ट्रॅक्टर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर बोलवलेला आहे. काय रे तू चालले कुठं? इथं कुठं भेटला बापू? आता डगरी टाकता ट्रॅक्टर तसं निघणार नाही. डगरी टाकून कोयता निघल. आता डिग्री टाकून ट्रॅक्टर काढतो. कसं तरी काढायला लागेलच आम्हाला. आता बघू आता आम्ही. आता त्याच्या खाली डिग्री टाकल्या आणि सिंगल घेतले. बेल्ट पण मस्त पैकी. अर्जुन लवकर मार. अर्जुन धक्का मार. जिमला जाते ना. निघला. काम पच्ची. आता ट्रॅक्टर फसलेला होता तो निघले मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बोला बली की जय. लॉक चालू आहे मित्रांनो. सागुजान पाटील आणि आपला करण शेठ कडू. ट्रॅक्टर मस्त पैकी फसलेला. ही आमची अंडी आहे. सावरचं झाड असतं ते सावराची अंडी हे करतो. एवढी पोरं आहेत आपली जिवलग गॅरी आणि छिंद्रण गावातली.
इथून काही टन फिरण आहे म्हणून आता उतरवतो ट्रॅक्टर मधनं आणि परत सरळ करून तिकडे न्यायचे. सरळ करून हे करतो, चढवतो आम्ही. योगेश शेठ मुंबईकर. ताम्र हो पाऊस जाऊ यावर्षी अंडी पोरच होणार आहे. माकन होत खाणार आहे. माकन सेकंड तुम्ही का ना माकन तूच खाणार. रोहित शेठ पाडेकर, डायफ्राम चिंद्रन आणि गाडीचे मालक आलेले आहेत ऋषी शेठ पाटील. आणि अंडी यंदा अंडी माकन चोर रोहित शेठ पाडेकर. किती वर्षीला गेल्या वर्षी काय गेलती ना? हा काही ना तो लास्ट बोलतो लवर मारील बोलतो. आणि जिमच्या गाडी यो पण जिमच्या गाडी आहे. काय कामाचं नाही झालं, नुसतं अंगण माजले. याला तर जिमची पण गरज नाही तरी पण उचली नाही. आणि आमचे शेठ आलेले आहेत संजय शेठ पाडेकर. आता एकटा अंडी उचली डायरेक्ट. तिथे दोर बांधले तो जोराच्या आधी औषधी प्रयत्न करताना अजून सुटला काय नाही. सुटली रशी आत्ताशी सुटली. बारीक पोरा प्रयत्न करतात. बारीक पोरांचा प्रयत्न चालू आहे. आणि आपला किंग बादशाह काय बोलतो? काही नाही, काम जमा नाही.
ही सावर अशा प्रकारे येईल. आता अंडी हिला उभी वगैरे करू आम्ही मस्त पैकी उभी. आणि तिथे खड्डा घाललेला आहे. खड्डा पण दाखवतो. इकडे फटाकड्याची आतिश बाजी. ये पेगड़ी है. आता घेतल्या अंडी उभी करायला. तिकडून ट्रॅक्टर मध्ये उभी करतील. आता 2-2 ट्रॅक्टर लावले. आऊट झाली तरी पण अजून अंडी काही उचलं नाही. हौशी प्रयत्न चालू आहे. ट्रॅक्टर मध्ये पण 2 ट्रॅक्टर लावलेत. दोन्ही ट्रॅक्टर मध्ये खेचतात. दोर बांधलेले आहेत तिकडं. पोरांची पण पुरी झाली असं वाटतं. आता अंडीसाठी आता जनरेटर अवेलेबल केलेलं आहे. जनरेटर साठी थांबलेली अंडी तर उभी झालेली आहे. अंडी उभी करताना शूट घेतलाय मी थोडाफार. आणि नंतर मी गेलेलो बाहेर होतो. थोडा काम होता. अंडी वगैरे लावलेली आहे त्यांनी मस्त. आता नाईट हॅलोजन लावायचं आहे डायरेक्ट. आणि अंडी लेटच फोडायची थोडी. आणि डीजे वगैरे अवेलेबल केलेत. आणि आपला अतुल शेट कडू लॉगरची अवस्था आता बघू शकता तुम्ही. तुला कोणता बटन भेटले तुला? गोल्डन डायरेक्ट ना. जनरेटर पण अवेलेबल केले. कोणचा आहे? निखिल शेट. डीजे अंकुश कडू. आता आलोय मी दया अंडीला. नाईट अंडी आहे आमची. डीजेच्या मुलं तुम्हाला आवाज येत नसेल. आणि फुल क्राऊड आहे. फुल पब्लिक मचा रे. जय श्रीराम बोलेगा. बच्चा बच्चा भाई तुला कसं वाटतं? अंडी फुटालाच नाही. काय पोझिशन कशी काय वाटतं? 12 वाजतील. मिठी बसन आहे का? मिठी बसून घे. पंकज शेटे काम करा.
एजंट मला भेटाया येशील का नुसती भेटाया येशील का तुझ्या हाती गुलाबाच एक फुल मला देशील का तुझ्या हाती गुलाबाच आता काय आमच्या झाला नाही दुसरी पोरं आले तरी आकाश भाऊ काही कमी घेई नाही. मटकी एक पटकी में तोड़ता है। आता अंडी फुटल असं वाटतंय. फुटल सागर आणि
तर मित्रांनो, कसा वाटला आपला दहीहंडीचा ब्लॉग? फुल मजा गेले. एवढी मजा गेली का सांगू शकत नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच बघा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर ब्लॉग आवडलाच असेल तर कमेंट पण नक्की करा. कसा आहे ब्लॉग आणि कशी गेली मजा ती नक्की पहा तुम्ही. दहीहंडी मस्त साजरी झाली. कोणाचं काही प्रॉब्लेम नाही झालं. म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे नॉर्मल जे इश्यू होतात ते काहीच इश्यू झालेले नाही. एकदम चांगल्या पद्धतीत झाले आणि तेवढीच केअर केले जेवढ्यागॅरींनी. जेवढ्यागॅरी हा ग्रुप नाही तर चिंधवन गावातला एक ब्रँड म्हणून आहे. चला बाय मित्रांनो.